महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. TCS कंपनीत उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकरणाने नाशिकसह राज्य हादरलंय. महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न अशा गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या असिस्टंट जनरल मॅनेजर आश्विनी चैनानी हिच्या पोलीस कोठडीत जिल्हा न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणात आता 78 संशयास्पद ईमेल्स SITच्या रडारवर आली असून या मेल्समधून मोठा कट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासात चैनादीचे मुख्य संशयित तौसिफ अत्तार याच्याशी 2 वर्षात तब्बल 38 वेळा संभाषण झाल्याचं उघड झालंय. तसेच दानिश शेख, रझा मेमन यांच्याशीही तिचे सातत्याने संपर्क असल्याचे समोर आले. पीडित महिलेनं विनयभंगाची तक्रार केल्यानंतर मदत करण्याऐवजी तुमको क्या हायलाइट होना है आणि जाने दो छोड दो असे म्हणत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप न्यायालयात करण्यात आला. AGM सारख्या जबाबदार पदावरील अधिकाऱ्याची ही भूमिका संशय अधिक गडद करणारी ठरतीये. चैनानी या पॉश समितीच्या सदस्य असल्याचा दावा बचाव पक्षाने केला असला तरी 2023 पासून छळ होत असल्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का झाले हा मोठा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणातील दानिश शेख, आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार आणि शाहरुख कुरेशी हे सर्व नाशिक रोड कारागृहात आहेत, तर निदा खान अजूनही फरार आहे. 15 एप्रिलला SIT आणखी कोठडीची मागणी करणार आहे. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.